नमस्कार, मी वृषाली नरसगौडा. ऋषिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बेळगावच्या जवळ म्हणजे अगदी 50 किलोमीटर अंतरावर असलेलं आणि बेळगावकरांचं प्रिय असं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे अंबोली. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण एक अंबोलीचे सफर करून येऊया. सुरू झाला आपला बेळगाव ते अंबोली प्रवास. हा बेळगाव ते अंबोली प्रवासच मला खूप आवडतो. सुंदर रस्ते, आजूबाजूला सुंदर झाडी. शहरामध्ये असं चित्रच पाहायला मिळत नाही आता. हा क्रॉस लक्षात आहे का? इथूनच आपण गेलेलो स्वप्नवेल पॉइंटला. इथे न वळता आपल्याला जायचंय पुढे अंबोलीला. हा पाटणे फाटा. इथूनही आपल्याला 1-2 सुंदर पॉइंटकडे जाता येतं. आठवडा बाजार प्रकार कोणाकोणाला माहीत आहे? मुलांना तर आजकाल हा प्रकार माहीतच नाही. अंबोलीला जाताना नागनवाडी म्हणून एक गाव लागतं आणि दर रविवारी इथे आठवडा बाजार भरतो. तर हा आहे नागनवाडीचा आठवड्याचा रविवारचा बाजार. अंबोलीला जाताना आम्ही इथे अवश्य थांबतो, एक फेरफटका मारतो आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करतो. आपल्या शहरातल्या मुलांना मॉलमधली शॉपिंग इतकंच माहिती आहे. त्यांना दाखवा एकदा हा आठवडा बाजार. ह्या रस्त्यावर तुम्ही भर दुपारी जरी प्रवास केला तरीही तुम्हाला उन्हाचं असं कडक ऊन तुम्हाला जाणवत नाही. जसं मी म्हटलं, हा प्रवासच खूप अगदी सुखद आहे, एन्जॉयबल आहे. बेळगावहून अंबोलीला जाताना उजव्या बाजूला लागतो नांगरतास धबधबा. अंबोलीच्या एक 10 ते 11 किलोमीटर आत. इथे आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं आणि त्याच्या मागे आहे नांगरतास धबधबा. हा आहे पाण्याचा प्रवाह, जो पुढे जाऊन जसं म्हणतो आपण उंचावरून पडतं तो धबधबा बनतो. इथे ह्या साईडला जाणं थोडं रिस्की आहे, जरा सांभाळून उतरा. नांगरतास धबधब्याची खरी मजा आहे ती पावसाळ्यात. हा आहे आपला नांगरतास धबधबा. ह्याचा आकार नांगरासारखा बनतो म्हणून ह्याचं नाव आहे नांगरतास धबधबा. बघा कसा पाण्याचा प्रवाह पुढे जातो. चला तर आपल्या पुढच्या प्रवासाला. इथून 10 किलोमीटरवर आहे आपलं अंबोली गाव. अंबोलीच्या आधी थोडे किलोमीटर आधी एक उजव्या हाताला एक वळण जातं. तिथे एक सुंदर स्पॉट आपल्याला बघायला मिळतं. जाता जाता अशी इथली सुंदर गावंही आपल्याला बघायला मिळतात. बघा किती सुंदर गाव आहे. कौलारू घरं, अंगण. आता आपण पोचलोय अंबोलीमधल्या एका सुंदर स्पॉटला, कावळेशेत पॉईंट. डोळ्याचं अगदी पारणं फेडणारा पॉईंट. इथून निघालोय आपण आता आपल्या पुढच्या स्पॉटकडे. बघूया आता आपला पुढचा स्पॉट कुठला आहे. जसं मी म्हटलं, प्रवासच खूप सुंदर आहे, रस्तेच खूप सुंदर आहेत.
आता आपण आलोय इथल्या आणखी एका सुंदर पॉइंटला, हिरण्यकेशी उगमस्थान. होय, इथून उगम होतो हिरण्यकेशी नदीचा. हे आहे हिरण्यकेशी उगमस्थान. हे छोटंसं मंदिर आहे इथे, जिथून ह्या नदीचा उगम होतो तिथेच हे मंदिर आहे. जसं मी म्हटलं की अंबोलीचे ना सगळे पॉइंट पावसाळ्यात बघावे. ह्याच मार्गावर आहे एक स्वयंभू गणेश मंदिर आणि श्री सद्गुरू भारतदास महाराज यांचं समाधी मंदिर. हीच ती हिरण्यकेशी नदी जी पुढे अशी वाहत जाते. हे आहे आपलं स्वयंभू गणेश मंदिर. चला तर हे मंदिर कसं आहे बघूया. पावसाळ्यात जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तेव्हा इथंही भरपूर पाणी असतं. सहसा ह्या स्पॉटकडे कोणी जास्त लोक फिरकत नाहीत. हे आहे स्वयंभू गणेश मंदिर. आता आपण चाललोय आपल्या पुढच्या स्पॉटकडे, अंबोलीमधलं आणि एक सुंदर ठिकाण. चला तर बघूया कुठलं आहे ते ठिकाण. ह्या रस्त्याला गाडी जरा हळू चालवावी लागते कारण रस्ता तितकासा चांगला नाही आहे. आपण पोचलोय महादेवगड पॉइंटला, अंबोलीमधलं आणि एक सुंदर ठिकाण. ह्याला अंबोलीतला दुसरा सनसेट पॉइंटही म्हणतात. खास करून इथे लोक सूर्यास्ताच्या वेळी येतात. सूर्यास्ताचं दर्शन अगदी सुंदर घडतं इथे. इथे थांबल्यावर आपल्याला पुढे अंबोली घाट दिसतो. बघा किती सुंदर दृश्य आहे. हा आहे महादेवगड पॉइंट. सूर्यास्ताची वेळ होत आली आहे. पुढे आपण अंबोलीचा सूर्यास्तही पाहणार आहोत. हे आहे अंबोलीचं मेन अट्रॅक्शन, अंबोली फॉल्स. मी पावसाळ्यात तुम्हाला पुन्हा एकदा अंबोलीला घेऊन येईन. अंबोली बघावी तर पावसाळ्यात. हा आहे अंबोली घाट जो आपल्याला समोर दिसतोय. या फॉल्सच्या आसपास तुम्हाला असे बरेच स्टॉल दिसतील. सुंदर सुंदर खाद्यपदार्थ मिळतात इथे, चविष्ट असे खाद्यपदार्थ मिळतात. हे आहे अंबोलीचं दुसरं अट्रॅक्शन, सनसेट. अगदी सूर्यास्ताच्या वेळी जर तुम्ही अंबोली घाटातून प्रवास करत असाल तर असं सुंदर सूर्यास्ताचं दर्शन तुम्हाला घडतं. बघा किती सुंदर दिसतोय सनसेट. खास करून लोक इथे गाडी आपली थांबवून सूर्यास्त बघून पुढचा प्रवास कंटिन्यू करतात. रात्र झाली आहे. पुन्हा आमचा बेळगावला परतीचा प्रवास. तर पावसाळ्यात पुन्हा एकदा अंबोलीचं दर्शन तुम्हाला अवश्य घडवेल. तर आमचा हा अंबोलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.